लाव रे तो व्हिडिओ. राज ठाकरेंनी 2019च्या लोकसभा निवडणुकीत हा पॅटर्न अक्षरशः गाजवला होता. याच पॅटर्नची पुनरावृत्ती रविवारी ठाण्यात झाली. रविवारी मनसेचे अविनाश जाधव आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये अविनाश जाधव यांनी एक व्हिडिओ दाखवला. व्हिडिओमध्ये दोन माणसं एका सोसायटीकडे चालत जाताना दिसतात. वरवर नॉर्मल वाटणारा व्हिडिओ, पण अविनाश जाधव यांनी आरोप केला की यात एक पोलीस अधिकारी आमच्या उमेदवाराला एकनाथ शिंदेच्या घरी का घेऊन चालला आहे. या उमेदवाराने यानंतर निवडणुकीतून माघार का घेतली. गैरप्रकार होत असल्याचं हे प्रूफ नाहीये का. निवडणूक आयोगाला हवे असतील तर आणखी पुरावे देतो असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर थेट टीका केली. ज्या दिवशी ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमधून नगरसेवक बिनविरोध निवडून आले होते, त्याच दिवशी अविनाश जाधव यांनी आंदोलन केलं. थोडक्यात काय तर आंदोलन, टीका, आरोप आणि थेट व्हिडिओ. ठाण्यात एकटे अविनाश जाधवच नडतायत अशीच सध्याची परिस्थिती आहे. पण अविनाश जाधव कसे नडतायत, बाकीचे विरोधक कुठे आहेत आणि अविनाश जाधवांनी विरोधाची स्पेस कशी कायम ठेवली आहे, समजून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सुरुवात करूयात इतिहासापासून. अविनाश जाधव यांची ओळखच राज ठाकरेंचे एकनिष्ठा अशी. ठाण्यामध्ये राज ठाकरेंनी मनसेच्या स्थापनेपासूनच आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली. जिल्ह्यात ठिकठिकाणच्या पॉकेट्समध्ये, खास करून कल्याणमध्ये ही ताकद अधोरेखित झाली. पण ठाणे शहरात राज ठाकरेंना विजयापर्यंत पोहोचता आलं नाही. पण म्हणून राज ठाकरेंची किंवा मनसेची इथली ताकद संपली नाही. पक्षाची ताकद टिकून राहिली. कारण होते अविनाश जाधव. अविनाश जाधव यांनी पक्षाचं ग्राउंड भक्कम ठेवलं. त्यांनी 2019 मध्ये इथे विधानसभा निवडणूक लढवली, तेव्हा तब्बल 72,874 मतं घेतली होती. त्यानंतर यंदाच्या विधानसभेत सुद्धा 42,000 मतं घेतली. लोकसभेच्या वेळी त्यांनी तयारी केल्याची चर्चा होती. पण राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. पण तरीही अविनाश जाधव पक्षासोबतच राहिले. 2017च्या महानगरपालिकेत मनसेचा शून्यावर आलेला आकडा, एकनाथ शिंदेच्या बंडानंतर ठाण्यात मोठ्या प्रमाणात शिंदेच्या शिवसेनेत झालेले इन्कमिंग आणि भाजपने केलेला पक्षविस्तार, या सगळ्यात अविनाश जाधव यांची पक्षनिष्ठा कायम राहिली. आणि दोन शिवसेना आणि भाजप असं पक्षांचं गणित तयार होऊन सुद्धा मनसेचं ठाण्यामधलं अस्तित्व टिकलं. विरोधाच्या स्पेसमध्ये मनसे फॅक्टर होता, कारण अविनाश जाधव यांची निष्ठा आणि आंदोलन करून टीका करताना पुढे मागे न बघता सत्ताधाऱ्यांना रडारवर घेण्याची आक्रमकता. त्यात यंदाच्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही ठाकरे एकत्र आले, त्यामुळे ठिकठिकाणच्या उमेदवारांमध्ये वाद होण्याची शक्यता होती. पण अविनाश जाधव यांनी हे वाद कमीत कमी ठेवण्यावर भर दिला. ताकद असलेले उमेदवार देण्याचा प्रयत्न केला, कारण महत्वाची होती ती विरोधाची स्पेस. ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला. इथं शिंदेंना रोखायचे प्रयत्न भाजपनेही केले, पण शिंदेंनी आपली एक हाती ताकद अबाधित ठेवली. महानगरपालिकांच्या निवडणुकीत सुद्धा शिंदेंनी 131 पैकी 87 जागा स्वतःकडे ठेवल्या, तर भाजपला 40 जागा दिल्या. त्यातही मतदानाआधी शिंदेच्या शिवसेनेचे 7 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. शेजारच्या कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे 14 आणि शिंदेच्या शिवसेनेचे 6 नगरसेवक निवडून आले. यात मनसेच्या उमेदवारांनी घेतलेली माघार चर्चेचा विषय ठरली. नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यानं महायुतीच्या बाजूने उभे राहिलेले नरेटिव्ह आणि मनसेच्या ठाकरेंच्या उमेदवारांनी माघार घेतल्यानं त्यांच्या विरोधात गेलेलं नरेटिव्ह बघता संभाव्य डॅमेज रोखणं गरजेचं होतं. पक्षाची विरोधकांची बाजू मांडणं गरजेचं होतं आणि तेच काम अविनाश जाधवांनी केलं. त्यांनी आमच्या पक्षाकडून आंदोलन केलं जाईल अशी घोषणा केली आणि त्याच दिवशी मनसेच्या वतीने कोर्ट नाका परिसरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आलं. यावेळी त्यांनी 5 कोटींना उमेदवार विकत घेतले असा खळबळजनक आरोप केला. आमच्या अनेक उमेदवारांना संपर्क केले जात होते. कोपरी इथल्या मनसेच्या उमेदवाराला 5 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. मशाल चिन्हावरच्या एका उमेदवाराच्या घरी शुक्रवारी सकाळी पोलीस गेले. त्यांना रात्रीपासून अनेक जण शोधत होते. त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी त्यांच्या मुलांना तुझे वडील कुठे गेले, त्यांचा दुसरा नंबर आहे का असे प्रश्न विचारले. मुळात आमच्या उमेदवारांच्या घरी पोलीस पाठवण्याचं कारणच काय होतं? ज्या उमेदवारांनी माघार घेतली त्यांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासावेत. त्यांना कोणी कॉन्टॅक्ट केला, त्यांनी का उमेदवारी मागे घेतली, तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांची चौकशी करावी. अर्ज मागे घेण्यासाठी दिवसभरात 100 कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे असा आरोप जाधव यांनी केला. लढला नाहीस तरी चालेल, पण विकला जाऊ नकोस असं म्हणत त्यांनी माघार घेतलेल्या उमेदवारांवर थेट टीका केली. माध्यमांशी बोलताना अविनाश जाधव यांनी निवडणूक आयोगावर आणि अधिकाऱ्यांवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जे निवडणुकीचं काम बघतायत ते महानगरपालिकेचे अधिकारी आहेत. त्यांचा या नगरसेवकांशी रोजचा संपर्क आहे.
ते कसे यांच्या विरोधात निवडणूक होऊ देतील? एका आरो मॅडमने अर्जाची छाननी करण्याच्या आधी अर्ज परस्पर विरोधी उमेदवारांना दाखवणं गरजेचं असताना आधी छाननी केली आणि मग अर्ज दिले. त्यांनी स्वतः मान्य केलं, माझी चूक झाली. हा कुठला कारभार आहे? किरकोळ कारणांवरून मनसे आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांचे अर्ज बाद केले गेले. निवडणूक आयोग आहेच कुठे? असा संतप्त सवाल सुद्धा अविनाश जाधव यांनी केला. यावेळी त्यांनी आमच्याकडे पुरावे आहेत, आम्ही राज ठाकरेंना ते दिले आहेत असा इशारा सुद्धा दिला होता. पण रविवारी दुपारी जाधव यांनी राजन विचारे यांच्यासोबत एक पत्रकार परिषद घेतली आणि थेट व्हिडिओज दाखवला. पोलीस अधिकारी आमच्या उमेदवाराला घेऊन शिंदेंच्या घरी का गेला? तुम्ही टाइमलाईन चेक करून बघा. इथून आल्यानंतर त्याने अर्ज मागे घेतला आहे असं म्हणत थेट सत्ताधाऱ्यांवर टीका केली. आमच्याकडे अजून पुरावे आहेत असं म्हणत गंभीर इशारा सुद्धा दिला. त्यानंतर राजन विचारे यांनी बोलताना आमच्या ज्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत त्यातल्या कित्येक जणांचे फोन लागत नाहीत, ते ठाण्याच्या बाहेर निघून गेलेत. 16 तारखेनंतर परत येतील तेव्हा बघू असं विधान केलं. पण त्यानंतर लगेचच अविनाश जाधव यांचं विधान होतं, परत आले की पाहुणचार घेऊ. साहजिकच चर्चा होऊ लागली जाधव यांच्या आक्रमकतेची, त्यांच्या नडण्याची. पण अविनाश जाधव एकटेच नडतायत असं का म्हणता येतं? तर ठाण्यात शिंदे विरुद्ध भाजप ही अंतर्गत फाईट आहेच, पण ती विरोधाची लाईन सध्या शमली आहे. मग विरोधक उरतात कोण? तर पहिला नंबर अर्थात ठाकरेंच्या शिवसेनेचा. ठाकरेंकडे माजी खासदार राजन विचारे आहेत. विचारे जाधव यांच्यासोबत पत्रकार परिषदेत दिसले. नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यानंतर त्यांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांवर आरोप केले. पण विचारे अविनाश जाधवांच्या सोबतीनं भिडले. हेच जाधव यांनी पहिल्याच दिवशी थेट आंदोलनाला सुरुवात केली. दुसऱ्या बाजूला केदार दिघेंना उद्धव ठाकरेंनी फुटीनंतर बळ दिलं. पण विधानसभेला शिंदेविरुद्धच्या फाईटमध्ये केदार दिघे मायनस झाले आणि त्यांचं कमबॅक झालंच नाही. साहजिकच राजन विचारे सोडून उद्धव ठाकरे गटाकडे ठाण्यात चेहरा नाही. पण विचारे सुरुवातीपासूनच काहीसे संयमी आणि शांत असल्यानं विरोधाची स्पेस ठाकरेंच्या शिवसेनेकडून आक्रमकपणे भरली जात नाही. विरोधक म्हणून दुसरा नंबर लागतो जितेंद्र आव्हाडांचा. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा होल्ड असलेला मुंब्रा कळवा हा भाग सुद्धा ठाणे महानगरपालिकेत येतो. आव्हाड हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. सेनेचा राडा कल्चर राष्ट्रवादीत आव्हाडांनी जपल्याची चर्चा कायम होते. पण आव्हाडांनी बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक याबद्दल झालेले आरोप या सगळ्या विषयावर फार आक्रमक भूमिका घेतली नाही. एरवी कुणालाही थेट फैलावर घ्यायला न कचरणारे आव्हाड ठाण्याच्या राड्यात आपल्या भागापुरते मर्यादित राहिल्याची चर्चा आहे. त्यात शरद पवार गटाचीच ताकद काहीशी कमी झाल्यानं आव्हाड बॅकफुटवर गेलेत. त्यामुळे रिकामी राहणारी आक्रमकतेची जागाही अविनाश जाधवच भरून काढतायत. आता मनसे आणि ठाकरेंच्या उमेदवारांनी माघार घेणं हे फक्त ठाण्यातच झालं का? तर नाही, ते कल्याण डोंबिवलीमध्ये पण झालं. त्यात इथं रवींद्र चव्हाण यांच्याशी असलेल्या मैत्री खातर राजू पाटील यांनी डाव फिरवला. शिंदेच्या उमेदवारांसोबतची मैत्री जपली, कमी ताकदीचे उमेदवार दिले असं म्हणत थेट राजू पाटील यांच्यावरच आरोप झाले. राजू पाटील यांचा निकटवर्ती असलेल्या मनसे शहराध्यक्षानेच माघार घेतल्यामुळे या आरोपांची तीव्रता आणखी वाढली. पण यावर राजू पाटील यांनी ठोस असं स्पष्टीकरण दिलं नाही. पण अविनाश जाधव यांनी मात्र थेट आंदोलनात छेडलं. त्यात नुसते आरोप करून न थांबता व्हिडिओ समोर आणला आणि स्वतः साध्या आमदार नसताना, पक्षाचा एकमेव चेहरा असताना शिंदे, भाजप आणि निवडणूक आयोग यांच्यावर टीका करत, आंदोलन करत, आमचेच उमेदवार परत आल्यावर रितसर पाहुणचार घेऊ म्हणत नडताना दिसतायत ते फक्त अविनाश जाधव. तुम्हाला काय वाटतं? अविनाश जाधवांची ताकद ठाण्यात पुरेशी पडेल का? इतर विरोधी पक्ष त्यांना बळ देण्यात कमी पडतात का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी, इलेक्शनशी संबंधित अपडेट्स पाहण्यासाठी बोलबेडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.